योगा टीचर. वा वा. योगा म्हटलं की आमचं आयुष्यात आयुष्य घडवणारं आणि तंदुरुस्त करणारं खूप मोठं काम तुम्ही करतात. डॉक्टर होमीबा विद्यालय TAPS कॉलनी येथे तुम्ही शिक्षक आहात. आमचं आयुष्य BRCमध्ये गेलं. त्या तलीकडे काका असताना ती शाळा बांधली गेली. त्या शाळेला जेव्हा पैसा गोळा करायला लागला तेव्हा आम्ही त्यांच्यावर सातत्यपूर्ण फिरलो आहेत. मी ती शाळा बांधण्यासाठी आमचा देखील थोडासा हातभार लागला आणि तिकडचं तुम्ही गुरुवारी आलात त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. या साईडला आमचे कनक मोठे खेळाडू आहे. पांचाळ प्रीमियर तिने 2 वर्षापूर्वी गाजवला आहे. केडिया स्कूलच्या मैदानात जोरदार टाळ्या. संपूर्ण स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज तिने घेतलं असतं. मॅडम या ताई या साईडला एक फोटो सेशन करून घ्या. बघा योगा टीचर तुम्हाला भेटतात. किती तुमचा फिटनेस आतापासून झाला. नुसतं बाजूला उभं असतं. डॉक्टर म्हणतात 3 गोळी दिवसातून घ्या माणूस बरा होतो. त्याच्या शब्दावर आजार दूर होतो. तशा या योगा टीचर तुम्हाला बघायला मिळतात. मॅडम आपण टॉस तर करणारच आहोत. ह्या स्पर्धेबद्दल कारण हे पहिल्यांदा आयोजन केलं आहे TCPL आणि ह्या तारापूर गाव म्हणजे जागतिक दर्जाचं गाव. संपूर्ण जगाच्या नकाशावर देखील या गावाचं नाव घेतलं गेलं. या स्पर्धेबद्दल आणि ह्या महिलांचं उत्स्फूर्त प्रतिसाद याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. सगळ्यांचा उत्साह खूप जोरात आहे. एकदम छान सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय ते. मी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमार्फत इथे आलेली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक सामाजिक आणि शैक्षणिक संस्था आहे. श्री श्री रविशंकरजी यांची. जसं आयुष्यामध्ये सुख दुःख असतं तसं खेळामध्ये हार जीत असते, हो की नाही? मग सुख आणि दुःख समतोल ठेवून चेहऱ्यावरती हसू जसं आपण आयुष्यात ठेवतो तसंच कुणाचाही हार असू दे किंवा जिंकलेला असू दे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल असली पाहिजे हे लक्षात ठेवा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्याप्रमाणे आपण वेगवेगळे क्लासेस करतो आणि मग एखादं कौशल्य प्राप्त करतो त्याप्रमाणेच आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये एक हॅपीनेस प्रोग्राम आहे. त्या प्रोग्रामद्वारे आपल्याला आयुष्यामध्ये कसं आनंदी राहता येईल हे शिकवलं जातं. सिच्युएशन त्याच असतात. सगळ्यांचं आयुष्य सुख आणि दुःखाने भरलेलं असतं, हो की नाही? हां, हे आपल्याला कोणी शिकवत नाही की दुःख आल्यानंतर कसं ओव्हरकम करायचं, हो ना? ते सगळं या कोर्समध्ये शिकवलं जातं आणि मी खूप सौभाग्यशाली आहे की मी या कोर्सची टीचर आहे. सगळ्यांनी हा कोर्स आवर्जून करा. त्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर युक्ता मॅडम पण आहेत, व्हॉलेंटियर आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. थांबा मॅडम जाऊ नका. निश्चितच श्रीकडनं बघितलं तुम्ही सांगितलं तर मला वाटतं की मी आनंदित का राहतो. मी व्यायाम करत नाही कारण वेळच नसतो पण मी गाणे खूप ऐकतो. रात्री झोपताना यशोदाचे गाणे ऐकतो आणि लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर ह्याचा आवाज तुम्ही ऐका. तुम्ही सांगणार नाही की ही लता आहे की मुकेश आहे. अशा वेळेला बघायला मिळतात कारण हेच तुम्हाला पुढे बघायला मिळते. आता बाकी एक महत्त्वपूर्ण मी नाणेफेक करायची. एका साईडला कनक नावाची उत्कृष्ट दर्जेदार अष्टपैलू खेळाडू बघायला मिळेल जिने पांचाळ प्रीमियर 3 वर्षापूर्वी वाजवला आहे आणि एका साईडला एक तडखेबंद फलंदाजी करणारी आमच्याच या गावची कन्या जिचं नाव आहे ते प्रिया मोरे. आपण नाणेफेक करणार आहोत. चला कोण बोलणार? चला मॅडम उडवा टॉस. छापा आलाय. हो टॉस तुम्ही जिंकलाय. कोणते असे तुमच्याकडे गोलंदाज आहेत की ज्यांना थांबवू शकतील? अंकिता भूतकडे, भूमिका बाबर आहे, कृतिका आहे. ओके अंकिता भूतकडे. बापरे सकाळपासून भूत दिसणार की काय येणारा काय तुम्हाला सांगायला मिळेल. अंकिता बाबर आहे. तुम्ही काय करणार? मी फलंदाजी करणार. फलंदाजी करणार म्हणजे तेंडुलकरचा भाग तुम्ही बघणार. या कनकजी तुम्ही इकडे या. कमी बोलतात पण आता तुम्हाला आता बोलायलाच लागणार. या इकडे. काय खाता हो तुम्ही? संतुलन बांधा ठेवलंय. कसं वाटतंय? रात्री झोप लागले का नाही? आईची तुला टॉप फाईट पप्पांचा आदर्श आणि काय काय काका ओळखतात ओळखतात. काय ती गोलंदाजी केली होती तिकडे पांचाळ प्रीमियर लीग 3 वर्षापूर्वी केडिया स्कूलचं मैदान गाजवलं. षटक टाकलं की विकेट, बॅटिंग आली की चौकार. आज तसं बघायला मिळेल? हो मी ट्राय तर पूर्णपणे करेल. आणि ह्या दादांनी जे आयोजन केलं सर्वांकडनं त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणा? वाटलं होतं की इथे महिला क्रिकेट खेळायला मिळेल? नाही नाही पहिले असं वाटलं की होणार नाही होणार चालू होतं पण नंतर मग आम्हाला असं कन्फर्मेशन दिलं की हो आम्ही खेळवूच तुम्हाला भले एक मॅच पण खेळवू. ओके चला जाऊया. सर्वांच्या नजरा बघता असंख्य किती वेशभूषा सुंदर केला हो. आकाशात ज्याप्रमाणे इंद्रधनुष्य बघतो तसं मैदानावर तारे बघायला भेटतात. मॅडम तुम्ही स्थानापन्न व्हा. आपल्या मॅचचं बघा. ऑल द वे टू कप्ताना. चला मॅच लवकर सुरू करणार आहात आणि मी कॉमेंटेट करण्यासाठी तुमच्या जवळ येतोय. बघूया प्रत्येकाने लक्ष असून द्या. मोठी मॅच. मी श्री प्रफुल्ल पाटील यांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यावे. श्री प्रफुल्ल पाटील तारापूर गावचे सुपुत्र. टॅप्समध्ये सायंटिफिक ऑफिसर म्हणून ते कार्यरत आहेत. चला जेवढ्या वर्ष मॅच होतील तेवढ्या वर्ष कायम तुम्हाला मॅथमॅटिक्स ॲडव्होकेट प्रसाद पाटील यांच्याकडे बघायला मिळेल. आणि राजेश कुडे त्यांनी त्यांचं स्वागत करावं.
डीजे डीजे थांबा ना, डीजे थांबा. सत्कार चालू आपण बघूया. यानंतर एक मोठा सत्कार आपण करणार आहोत. आपण अशा एका मॅडमचा सत्कार करत सांगितलं ना, माणसाने अनहॅप्पी म्हणून हॅप्पी कसं यायचं, दुःखातून सुखात. पण मॅडम नवरा बायकोच्या भांडणातून काय करायचं हो? नवरा बायकोचं जेव्हा भांडण तेव्हा काय करायचं? खूप चांगला प्रश्न विचारलेला बरं आहे. सांगा ना, आम्हाला सगळ्यांना उत्तर हवं आहे. मोठा प्रश्न आहे बघा ना. नवरा बायकोचं जेव्हा भांडणं होतं, आता उशिरा आमच्या समजा खेळाडू गेले, मॅच 1 वाजता संपली पण गेट टुगेदर असते, कोणी घेत नाही पण बसावं लागते. मग अशा वेळेस उशिरा गेला, थांब दरवाजात ना उघडणार, मग अशा वेळेस काय करायचं? एन्जॉय करायचं भांडण सुद्धा, त्याने प्रेम वाढत असतं. हा एक आयुष्याचा भाग आहे भांडण. बिना भांडण्याशिवाय मजा नाही. बिना भांडणाशिवाय मजा नाही, पण एखादी बाई खूप हट्टी असते ना, काय करायचं? जाऊ द्या, मजा आली, तुमच्यावर भेटून या. मी विनंती करतो तुमच्या मॅडम या जोरदार टाळ्या असायला पाहिजे. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे श्री श्रीच्या श्री कल्पिता गणेश गर्जे मॅडम, डॉक्टर होमी भाभा विद्यालय TFS कॉलनीचे शिक्षक आहेत आणि खऱ्या अर्थाने सुंदर मोठं मार्गदर्शन माझ्या युवतीनं मिळालं. हे भाग्य असायला पाहिजे की पैसे देऊन जे मिळत नाहीये ते तुम्ही विनामूल्य दिलं. या तुम्ही आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि आमच्या ह्या मॅडम बद्दल काय म्हणावं, सतत हसतच आहे ना, काही गरजच नाही हो. कायम हसतात बघा, आले का बघा, फोटो बघा तुम्ही कशा बघायला मिळते. मी विनंती करतो की आमच्या जोरदार टाळ्या असायला पाहिजे आमच्या गर्जे मॅडम कल्पिता गणेश गर्जे. खरोखर मायाची उबदार शाल म्हणजे प्रेमाने प्रेम वाढते म्हणून तुम्हाला उबदार शाल दिलाय. आणि एक निश्चितच तुम्हाला सुगंध दरवळत तुमचा राहावा, असाच हास्य चेहरा तुम्ही बघावा. अनेक लोकांना सुखापण दुखापण येणारे हॅप्पीनेस तुम्ही कायम ठेवावं. आणि एक आठवण या स्पर्धेची म्हणून तुम्हाला सन्मान दिले जाते. खरंच तुम्ही इकडे वेळात वेळ काढून आलात त्यामुळे तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग तुमचं मनापासून आभार मानते. आणि जे जे तुमचे कार्यक्रम असतील आमच्या युवतीपर्यंत पोहोचवा, महिला मंडळापर्यंत पोहोचवा, तो तुमच्याशी येतील. कारण असंख्य संकटाशिवाय संसार नाही आणि भांडणाशिवाय प्रेम नाही. हे तुम्ही म्हटलं तर कसं असायलाच पाहिजे. कारण आपण हंसक जेवढं पाहिलं तेव्हा लव असते एखाद्या माणसाचा भावा बहिणीचं, तेव्हा भांडणं होते आणि बहिणीचं मग लग्न असते, मग तेव्हा कसा भाऊ हंबरडा पडतो. तिथे असणार ते भांडण विसरतात आणि ते प्रेम बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, चला सामना सुरू करा प्लीज. थँक्यू मॅडम सो मच, अनेक अनेक धन्यवाद. चला बघा, असंख्य मान्यवर या स्पर्धेसाठी लाभलेत. खूप चांगल्या मॅचेस इकडे बघायला मिळतात. चला, पंच निमेश बाणे आणि राजेश मात्रे हे पंच म्हणून तुम्हाला पाहायला मिळतात. चला, आमचे पंच ऑफिशियल पंच या. अक्कू या, अक्कू आणि प्रशांत, आपल्यालाच पंचगिरी करायचं आहे, आपल्यालाच पंचगिरी करायचं या. चला, अहमदाबाद वरून खास गणेश करवीर आलेत, त्यांनी यायचं आहे. गणेश करवीर ना, या आदरणीय गणेश करवीर अहमदाबाद वरून तुम्ही या मंचावरती या. या आओ आओ. सनिडो गुजरातમાં गुजरात आहे, अहमदाबादમાં सनिडो થાય એટલે આવી कर या या. खरोखर मनापासून कौतुक करावं लागतं. खरोखर अहमदाबाद पर्यंत पोहोचलो, अहमदाबादचं प्रेम तुम्हाला बघायला भेटलं. साहेब इथे या ना. तारापूरचे सुपुत्र अहमदाबादला राहतात आणि सावरपूरचं सुगंध जगामध्ये पोहोचून आपण बघत आहात. हा, मध्ये कोणी जाऊ नका, हे सगळे बाउंड्रीवर खेळाडू उभे बघतात. 4 षटकार आणि 4 बॉलर हे तुम्हाला वापरायचे आहेत. हॅलो, या मैदानात फक्त पंच आणि महिला यांच्या व्यतिरिक्त कोणी जाऊ नये, कृपया विनंती आहे. सर, आपण बघत आहात सामन्याकडे जातोय. चला, बॅट्समन पाठवा, तुमच्या 12 खेळाडू पाठवा. नावं माहिती नाही आहेत महिला 12 खेळाडू, फक्त मी 3 ते 4 खेळाडू ओळखतो, बाकी 90 हा सर्व आपण या. चला, आपण बघत आहात नाणेफेक झाला आणि यातील विजेता संघ हा निलेश फायटरची फायनल खेळ. 3 संघ आले, काल लॉस टाकले. निलेश फायटर बाय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, एका साईडला बघायला मिळतात, त्या म्हणजे निश्चितच चला म्हणजे आई आणि मुलगी बघायला मिळते. ओहो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय इतिहास एक लिहिला गेला. एक तरफ मम्मा है, एक तरफ बेटा है. काय क्रिकेट बघ मोतीलाल, म्हणून तर तारापूर गावाचा इतिहास जगापर्यंत पाहायला गेला.
डॉक्टर होमी बाबा आपल्या गावातून जन्माला आले. प्रत्येकाने बघता बघता ताई थोडीशी बाजूला, नाही ती ताई खेळणार, मम्मी पण तुमच्या खेळणार, थोड्याशा बाजूला व्हा. यस यस चला. चला, रश्मी मंत्री आणि कनक मंत्री असं तुम्हाला बघायला मिळतात. कनक म्हटल्याकडे कनककडे एक वेगळा क्लास आहे, दर्जा आहे. चिंचणीची स्पर्धा गाजवली होती पांचाळ समाजाच्या 2-2 वर्षांनी. आणि बॉलरचं नाव सांगा प्लीज. चला या 12व्या खेळाडूने. कनन नाव आहे, नॉट कनक, कनन. कनक माझ्या शेजारी ऑर्थोपेड हॉस्पिटल आहे, कनन आहे. आणि गोलंदाजचं नाव सांगा प्लीज. अंकिता नावाची गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. चला, पहिल्या षटकातला पहिला सामना इथे इथे तारापूर प्रीमियरचा पहिला महिला संघाचा पहिला चेंडू टाकला जातोय. रोशनी म्हणतील ओहो पहिला चेंडू षटकार मारलाय. म्हणून तर वाटलं ना आमचे दादा घरात का, हे आता मला कळलंय. काय फलंदाजी केली तारापूरच्या ह्या पांचाळ समाजाची सवय आहे मॅचेस खेळण्याची. धन्यवाद. डीजे बॉल आला, बॉलरकडे बॉल, चेंडू बंद करा आवाज. पहिल्या चेंडूवर 6 धावा बघायला मिळतात. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू, पुन्हा चेंडू टटवला, इथे झेर होती की पाहायचा आणि पुन्हा षटकार. 2 चेंडू 2 षटकार बघायला मिळतात. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. पांचाळ प्रीमियम ह्या तारापूर संघ 2 वर्षापूर्वीचा तारापूर संघ विजेता ठरला होता. बलाढ्य पालघर संघाला पराभूत केलं होतं, चिंचणी संघाला पराभूत केलं होतं, वसई संघाला पराभूत केलं होतं. चला, आमच्या ACS 1 ॲटॉमिक एनर्जी सेंटर स्कूल ACS 1 ही आमची जुनी शाळा आहे. त्यांची आमच्या रिटायर्ड शिक्षिका यादव मॅडम, त्याचा सत्कार करायचा आहे. मी विनंती करतो प्लीज मॅडम या तुम्ही स्वतः करणारे सत्कार. विकेट होतोय, पहिला गडी तंबूत जातोय. आमच्या भाग्यश्री मॅडम जाधव मॅडमचा इथे सत्कार करतात. AC स्कूल 1 या शाळेच्या बाकी शिक्षिका तुम्हाला बघायला मिळतात. ॲटॉमिक एनर्जी सेंटर स्कूल म्हणून आपण बघत आहात. खरोखर मायाची उपदार शाळा मैडम, बिल्कुल आपके साथ कार्य में तारीफ करते हैं. जो आपने प्यार जताया और यहाँ पे इस बड़े महोत्सव पे आप इस यहाँ पे ऐसे खूब आपके मैं तारीफ करता हूँ. ऐसा ही प्यार, इस मोहब्बत तारापुर क्रिकेट प्रेम के रहना चाहिए. और जो इतने आपके स्टूडेंट है वो काफ़ी बढ़िया काम करे. बिल्कुल आइए आपके साथ जुड़ने के साथ हम बिल्कुल. आता बाकी वैशाली नावाची खेळाडू बघायला मिळेल. 2 चेंडू 2 षटकार तुम्ही पाहिलेत, ते म्हणजे रश्मी मंत्री यांच्याकडनं. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बघायला मिळतो. हलक्यापणे खेळायचा तो. हो, गुड बॉलिंग, गुड किपिंग बघायला मिळते. चेंडू कसा पडला बघा, चपाती लाटावी आणि कशी वळवंट वाळावी तशा पद्धत हळवार चेंडू निघून गेला. पुन्हा शेवटी आपल्या षटकाला पुढचा चेंडू, इथे बाकी चेंडू टटवला, झेल की पाहायचा. हो, गुड कॅच होतं की नाही, चेंडू झेल सुटलाय. आणि इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या होती ती 13 धावा. ओव्हरची धावसंख्या बघायला मिळते का, कननकडनं खूप रनिंग विथ विकेट बघायला मिळते. धावसंख्या होती ती 14 धावा. हो हो हो, ॲब्सोल्युटली गुड फील्डिंग वर्क. रेड शेप आणि अविकेतन फायटर हे 2 संघ फायनलला गेलेत. काय ॲब्सोल्युटली बॅटिंग पाहिली आपण आज. आणि लेडीज म्हणून लेडीज फायटर फायनलला पोहोचला. यातील विजेता आणि फायनल बघायला मिळेल. खूप मोठी उत्कंठा, खूप मोठं आयोजन. आता बाकी षटक संपलाय. पहिल्या षटकात 14 धावा झाल्यात. 4 षटक. आता बाकी गोलंदाज कोण आहे बघूया. बॉलर्स नेम कृतिका. चला, कृतिका गोलंदाजी करते. बघूया कृतिका मोरे नावाची गोलंदाज. हो, कल्याक यांनी चेंडू सोडून दिला. कन्ननी चांगलं जजमेंट केलं. धावसंख्या 1-15 धावा फरकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. चेंडू टटवलाय, सरळ चेंडू जातोय आणि बघता बघता चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. अप्रतिम फटका बघायला मिळतोय. आणि या 4 धावांची धावसंख्या होती ती 19 धावा. 4 षटकाचे सामने बघायला महिला क्रिकेटचे संग्राम तुम्हाला बघायला मिळते. 3 संघ एकत्रित भागीदारी झाले. काल लॉस टाकले. निलेश फायटर संघ फायनलला पोहोचला. यातील विजेता संघ फायनल खेळेल.
उत्कृष्ट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतं. कव्हरच्या रिझनला चांगलं बॅकिंग केलं गेलं. एका धावाने धावसंख्या 1 निवडतात. धावसंख्या होती ती 20 धावा. तावरापूर क्रिकेट प्रीमियर लीग पहिलं वर्ष अविस्मरणीय अशा असंख्य असंख्य आठवणी. लॉस टाकला तेव्हा सर्व लेडीज उपलब्ध होते, त्याच्यामुळे कोणाचं अपीलच नाही आहे. सुंदर आयोजन, निपक्षपातीपणे प्रत्येक निर्णय काम केला गेला. आणि महेश तुमचं खूप खूप धन्यवाद. जी मेहनत तुम्ही करतात महेश, मनोज, सर्व आमची जी मंडळी आहे ती. मोठा फटका तटवला आहे. चेंडूच्या पाठीमागे जातो. थ्रो बघायला मिळेल का? पण इथे बाकी अंडरआर्म थ्रोज बघायला मिळतोय. 21 धावा फलकावर लागल्या गेल्यात. चेंडू टटवला आहे कनांच्या बॅटीतून आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. काय एका हाताने फलन क्षेत्ररक्षण केलंय, स्वतः कर्णधार बघायला मिळत आहेत. धावसंख्या झाल्या 22. एक धाव पूर्ण होते. बघता बघता धावसंख्या 23. षटक संपली 2 आणि फलका धावसंख्या लागल्या 23. 23 धाव फलकावर लागल्या जातात. 4 षटकाचे सामने आपण बघणार आहोत. आता बाकी गोलंदाज आहे ती. इथे नो बॉल दिलाय. नो +1. इथे बघायला मिळतं चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा खणखणीत चौकार. म्हणजे 5 धावा वाढतायत. धावसंख्या होती ती 28 धावा. गोलंदाजाचं नाव सांगा ना. बॉलर्स नेम इथे येऊन सांगा ना. भूमिका. ओके, भूमिका नावाची गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी खराब यष्टीरक्षण बघायला मिळतं. इथे बाकी धावबाद 1 धाव निघते. मला वाटतं 22च्या रूपात असेल ती. निश्चितच प्रशांत पाटील इशारा करतात की 22च्या रूपात धावसंख्या 1. धावसंख्या होते ती 29 धावा. काय दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते. थँक्यू सो मच काका. नाही, थँक्यू सो मच. निश्चित तुमचा आशीर्वाद अनेक निश्चितच. ओहो, काय फतेदार फटका बघायला मिळतोय. का माझं नाव घेतलं जाते, का मला म्हटलं जातात बाणे समाजाची बादशाह, पांचाळ समाजाची राणी ही बघायला मिळते कनन. व्हॉट अ बॅटिंग. वडिलांपेक्षा काकाचा खूप मोठा सपोर्ट क्रिकेटमध्ये बघायला मिळतो या कननला. मंत्री घरातली मंत्री ही तुम्हाला बघायला मिळते आणि अफलेटली गुड बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो, चेंडू टटवलाय आणि षटकार. 6 धावा कननच्या बॅटीतून. बाकी पुन्हा चेंडू टटवला आणि 40 धावा फरकावर लागल्या जातात. गुड बॅटिंग कननकडनं बघायला मिळते. कननने आतापर्यंत 1 षटकार आणि 2 चौकार मारलेत. बघता बघता विचार केला तर ती 17 धावावर खेळते आणि 40 धावा झाल्यात. मोठा चेंडू टटवला. चेंडूच्या पाठीमागे खेळू जाते. 1च धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होती ती 41 धावा. 3 षटक संपले. 41 धावा झाल्या. शेवटच्या षटकात किती धावात. एक चेंडू बाकी आहे. 1 टू गो. पहिला चेंडू नो होता. नो आणि बाउंड्री गेलेली ना. षटक संपलाय. बरोबर आहे. 1 डॉट झालाय ना. चला शेवटचं षटक या षटकातलं. वाईड +1. काय सुंदर रनिंग बिटवीन बघायला मिळते. 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती. बॉलर्स नेम भूमिका. 4 बॉलर वापरायचे आहेत ना. पहिलं षटक टाकली ती पण भूमिका. यस, ही भूमिका 2. ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग. पुन्हा चेंडू टटवला. इथे बाकी बघायला मिळते 1 धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होती ती 44 धावा.
इथे बघा चेंडू टटवला आहे, सरळ हातामध्ये जातोय, एक धाव तो बघायला मिळते. एका धावाने अशी धावसंख्या होते ती 45 धावा. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. 45 धावा. इथे बाकी चेंडू नो बॉल. बघूया नो बॉल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 46. इथे फ्रीट अंडरामध्ये फ्रीट नाही मिळत. अंडरामध्ये फ्रीट नसते. चेंडू टटवलाय, झेरो विकेट पाहायचा आणि इथे चेंडू हातातून सुटतो आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा आणि इथे बाकी 50 धावा बघायला मिळत आहेत. विजय 11 चेंडू आणि 22 धावावर खेळते कनन नावाचे खेळाडू. 50 धावा फलकावर लागल्यात. ओहो काय कवटाळू बघायला मिळतोय. 6 धावा एका एक्सप्रेस खेळाडू प्रमाणे. धन्यवाद विजय. आणि म्हणूनच कनन नावाचं वादळ पांचाळ फ्री मध्ये गाजलं होतं ते केड्यास्कूचं मैदान. पुन्हा चेंडू टटवला. इथे बघायला मिळतो 1 धाव पूर्ण होते आणि एका धावाची धावसंख्या होते ती 57 होते. 58 धावा विजयासाठी करायच्या आहेत. चला या क्षेत्रक्षण आपल्याला सर्वांचं गुड बॅटिंग. कननने किती धावा केल्यात? 29 धावाची आक्रमक खेळी. नोट आउट राहिल्यात कनन यांच्याकडनं बघायला मिळेल. 58 धावा विजयासाठी करायचे आहेत. 2 षटकार 3 चौकार आणि 13 चेंडूत 29 धावा आपण कनन कडून पाहिल्यात. गुड बॅटिंग परफॉर्मन्स. व्हॉट अ बॅटिंग. डीजे थांबा तर टीम मीटिंग होते, होऊन द्या. चला घाई करा आपण. आता आपला फायनल सामना नंतर मॅन ऑफ द मॅच बकीचे बक्षीस उजेडामध्ये पाहिजे. मग जे विजेता संघ होईल त्यांचे ग्रँड फिनाले, त्यांचे इंस्टाग्राम फोटो सेशन, काय काय अजून बरीचशी कामं बाकी आहेत. चला घाई करा, क्षेत्र सजवा. हा यानंतर फायनल आहे, त्यानंतर बाकी मग ग्रँड फिनाले मोठी फायनल मॅच बघायची आहे. चला रेडशिपने फलंदाजी केलाय. 57 धावा काढल्यात. 58 धावा तुम्हाला बाकी विजयासाठी करायचे MS-11 संघाला. चला पांचाळ समाजाचे उपाध्यक्ष राजेश मिस्त्री आपण या मंचावरती. पांचाळ समाजाचे उपाध्यक्ष राजेश मिस्त्री आपण या. चला बॅट्समन पाठवा. 58 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे. 2 फलंदाज जातात. नावं सांगा आम्हाला. प्रियंका स्वतः कर्णधार आहे आणि दुसऱ्या साईडला बॅट्समन. नावं सांगा ना खेळाडू. आपले नाव विचारतो आपण. नावं सांगा. प्रियंका आणि अंकिता. MS-11 चा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. MK ब्रदर. रेडेशिपने फलंदाजी केली. रेडेशिपने 57 धावा केल्या. 58 धावा विजयासाठी MK ब्रदर्सला करायचे आहेत. आणि चेंडू हे 70-70 वापरले गेलेत. तारिक भाई हे स्वतः चेंडूचे स्पॉन्सर आहेत. स्वतःचं प्रोडक्ट आहे ते. मंत्री साहेब बाहेर या. मंत्री साहेब बाहेर या. नियमाची पालवत्ती करायची. या तुम्ही मैदानाच्या बाहेर या. जे रूल्स आहेत ते आपल्याला फॉलोच करायचे आहेत. गोलंदाज कोण आहे नाव सांगा. बॉलर
प्रियंका चंपानेकर नावाची गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. स्ट्राईकवर तुम्हाला फलंदाज बघायला मिळते ती अंकिता. चला प्रियंका चंपानेकर गोलंदाज टाकते 58 धावा. चला घाई करा ताईंनो, घाई करा. यानंतर एक मॅच ग्रँड फिनाले तुमची फायनल आणि मग ग्रँड फिनाले करायची आहे. चला प्रियंका चंपानेकर पहिला चेंडू टाकतायत. ओ इथे बाकी चेंडू ऑफ्टनच्या खोपत बाहेर जातो. वाईट धाव, 1 धावाने खातं उघडलं गेलं. धावसंख्या होते 1. ओ खूप चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू जातोय. अंकिताच्या काही लक्षात येत नाही चेंडू कसा खेळावा. ओ गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी टाकली जाते. ओ हो 3 चेंडू डॉट टाकलेत. काय सुंदर गोलंदाजी बघा. जशी काय घरामध्ये बाप्पाने आणि काकाने अँबोस कटिंग कशी डाय करावी तशी मार्किंग टाकावी. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. मोठा फटका तटवलाय. चेंडूच्या खाली काढे करन जाते. काय इथे झेल सुटलाय. भारती आहेत, भारती राणा. इथे बाकी भारती राणाकडून झेल सुटला गेलाय. आता बाकी बघूया मोठा फलंदाज म्हणून प्रियंका तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते ती प्रियंका. पुढे सरसावलेत. गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी टाकली जाते. बघा आपण आता फुटबॉल कोच मैदानावर पाहिले, क्रिकेटमध्ये देखील मैदानामध्ये कोच बघायला मिळतात. हा काय कोचिंग करतात बिपिन मंत्री. काय कोचिंग करतात हो. अब्सोल्युटली. इथे बाकी चेंडू टटवलाय. सरळ जातो सीमा पलीकडे पाहायला मिळतोय. 4 धावा. खणखणीत चौकार. धन्यवाद. बिपिन मंत्री एका काळचे शेन वॉर्न होते. लेग स्पिन गोलंदाजी टाकायचे एका काळचे. आज बघूया कशावर अनेक जुन्या आठवणी उजळा दिलाय. आता भाई गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते भारती पाटील राणा. जिने चांगलं ॲथलेट गाजवलंय. महाराष्ट्र ॲथलेट मध्ये असंख्य असंख्य मैदाने गाजवणारी ती खेळाडू आपण पाहिलाय. आता भारती पाटील राणा झाला का आईचं नाव लावायचं, मग वडिलाचं, मग तुमच्या खानदानाचं आडनाव. काय काय कायदे बदल सांगता येणार नाही हो. होतात 13 धावा. विजय. हातातला झेल सुटलाय. पण ज्या पद्धतीने प्रत्येकाला जेवण दिलंय भारतीसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. स्वतःचा उपाशी राहिलाय म्हणून ताकद कमी झालाय, पण बाकीच्याला जेवण दिलाय म्हणून चेंडू पोहोचत नाहीये. पुन्हा भारती आपल्या सरकारला पुढचा चेंडू. इथे बाकी झेल होती. चेंडूच्या मागे नो बॉल आहे आणि हातातून झेल सुटलाय. चपात्या गरमागरम पटापट वाळतात पण चेंडू हातामध्ये पटकन सोडतायत. काय बघायला मिळते हो. आगीशी खेळायचं आणि चेंडूला सोडायचं, हीच तर माय भगिनीची माया. सुंदर चेंडू टटवलाय. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार. धन्यवाद. आनंद शिंदेचं नवीन पोपट. काय या गाण्याने धमाल उडवली हो. बिलाशी नागिन घ्या उत्तरा केळकरचे एकाच वेळेस ते गाणे आले होते. पुन्हा भारती. ओ इथे चांगला चेंडू सरळ पायावर वेध घेतो. निर्धाव चेंडू हाताळला जातो. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 20. विजयासाठी 58 धावा करायचे. मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. तारापुरी त्यातल्या हा महिला सामना आता आपण पाहतात. यानंतर बाकी यातील विजेता आणि निलेश फायटर असं सामना बघणार आहोत. ओ पुन्हा पायावर वेध घेतलाय. पुन्हा पायावर वेध घेतलाय की समजते मटणाची फोडणी थोडी कठीण असते पण चिकनवर काही टाका ती चांगली चव लागते. अशा पद्धतीची गोलंदाजी टाकताना बघायला मिळते. काय भगिनीची कॉकत बघा हो. आय माऊलीचं जिने आम्हाला आयुष्यभर घडवलं.
इथे बाकी चेंडू टटवलाय. याने सोडावं, त्याने पकडावं. काय कॅच पकडलं गेलंय. व्हॉट अ कॅच. ताईने सोडलं, माईने पकडलं, म्हणून म्हणतात ताई माई अक्का चिकनचा रसा करा पक्का असं म्हटलं जात आहे. काय काय लज्जतदार तुम्हाला क्रिकेट बघायला मिळते. आणि म्हणून तर तारापूर क्रिकेट टीम अटके पार झेंडारवलाय. महाराष्ट्राच्या पृथ्वी तलावर सर्वात मोठी गावाची प्रीमियर कोणती असेल तर ह्याला बाकी मार्किंग केलं गेलंय. आमच्या योगा शिक्षिका यावा, तुम्हाला कसं हसत राहावं खेळावं. आज मला कळलं की यतीन भाऊ का एवढा हसत राहतो. खरं अर्थ आज कळलं आम्हाला. मॅडम चांगलं खरोखर तुम्ही आलात आणि आम्हाला त्यातले गुरुकिल्ली कळली, त्याबद्दल तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. की यतीन भाऊ आमचा काय एवढा खुश असतो. तर आमच्या वहिनी साहेब, ताई साहेब अशा तंदुरुस्त कायम हसत राहतात आणि यतीन साहेबांना खुश ठेवतात आणि म्हणूनच ते बघायला मिळते. बॅट्समन नेम भूमिका. बघूया आता भूमिका कशामध्ये खेळते. कृती काय. ओ गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू पुन्हा पायावर जाते. इथे बाकी षटक संपले. 2 फरका धावसंख्या लागली ती 20. म्हणजे इथून तुम्हाला 12 चेंडू आणि 38 धावा करायचे आहेत. आता बाकी स्वतः गोलंदाज येतात. रश्मी मंत्री बघायला मिळतात. सुरुवातीची फलंदाजी केलाय. आपण त्यांचा क्रिकेट पाहिला नसेल पण मी स्वतः समालोचन केलं होतं. 3 वर्षापूर्वी केडी स्कूलच्या मैदानावर पांचाळ समाजाच्या मॅच असतात. 2-2 वर्षानंतर पांचाळ समाजाचा महोत्सव केला जातो. मग तिकडे तुम्हाला संपूर्ण भारतातून खेळाडू बघायला मिळतात. मग तुम्हाला बडोद्यापासून मोठमोठे संघ वसई, पडगा, मुलुंड, ठाणा, घाटकोपर, मालाड, मनोर असे असंख्य गावातून त्यांच्या जिथे जे गावं आहेत ते प्रत्येक जण खेळायला येतात. आणि त्या संघातून हा संघ विजयी झाला होता. या मायलेकीने खूप चांगला खेळ खेळला होता आणि तारापूर संघ विजयी झाला. बलाढ्य पालघर संघाला पराभूत केलं. ते कनन नावाचे खेळाडू बाकी प्रतिमा छापली होती. पुनश्च रेशमी मंत्री गोलंदाजी करतील. आपल्या षटकाला पुढचा चेंडू राईट मोर द विकेट मारा. इथे चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. पहिला चेंडू चौकार बघायला मिळतोय. डीजे चला. मोतीलाल शहाकडनं बॅटिंग वाली टीम म्हणजे MK ब्रदर्स जिंकले तर 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर केला. बघा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय पैशाची कमी आहे तारापूरमध्ये. फक्त खेळत राहा आणि पैसे मिळवत राहा. एकमेव स्पर्धा बघायला मिळते. मला वाटतं पुढच्या वर्षी ब्रिदोबक इथे लिहायला लागेल. खेळत राहा आणि बक्षीस मिळवत राहा. सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 10,500 बक्षीस त्या भावेश नावाच्या खेळाडू भेटले गेले. साकीर मुल्ला हा देखील पराभूत झाला. 51 धावाची खेळी कर. त्याला 3000 रुपये भेटले गेले. किती मोठी स्पर्धा बघत म्हणते. पुन्हा रश्मी. आहा चेंडू टटवला. इथे बघूया. ओ इथे बाकी चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. विजय 31 धावा. 31 धावा झाल्यात. 58 धावा तुम्हाला विजयासाठी. यानंतर बाकी निलेश फायटर विरुद्ध यांची 8 चेंडू 27 धावा. काय सकाळपासून भूमिका तुम्ही भूमिती मांडतात की गणित करतात बघूया. कृतिका स्वतः कर्णधार आहेत ह्या. आहा चेंडू टटवलाय. सीमा पलीकडे 6 धावा. षटकार. धन्यवाद. आता बाकी कोचचे हात कमरेवर गेले. थोडस टेन्शन दबाव त्यांचं वाढलाय. ओ गुड बॉलिंग. षटक संपलाय. आता किती चेंडू किती धाव आहेत. 6-21. MK ब्रदर्स जिंकली तर संघ मालक तुषार केणी यांच्याकडनं 2500 रुपयाचं पारितोषिक जाहीर आहे. मोतीलाल शाह यांच्याकडनं जिंकली तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर आहे. अजून काय हवंय तुम्हाला. तुम्ही बाकी तिथे काय घेत नाही. फक्त वेजच घेतात. मग चायनीज खातील, वडापाव खातील, बर्गर खातील. भरपूर पैसा झाला एवढा. सिद्धांत पाटील यांच्याकडे रेड शेफ जिंकले 2000 रुपयाचं पारितोषिक. काय स्पर्धा रंगली जात आहे. शेवटचं षटक कनन. चेंडू टटवला. इथे बघूया क्षेत्रक्षण होते का. सुंदर क्षेत्रक्षण. हो चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत 1 धाव 2 धाव धावाचा चान्स दरम्यान नाही. 5 चेंडू 20 धावा. 5 चेंडू 20 धावा. फायटर जिंकली तर मग बघूया किती. चेकबुक काढून ठेवलेत. यतीन जाधव आज खरोखरच खुश दिसतात. आज मला कळलं की आमचे दादा खुश का असतात. योगा चेंडू सेहवागचा फटका बघायला मिळतोय. 6 धावा. धन्यवाद.
धन्यवाद. काय गीत वाजवलंय, डोकं फिरलंय, या बाईचं डोकं काय षटकार मारता तो तुम्ही. हा चेंडू टटवला आहे ऑफसाईडच्या बाहेर. रेड शेफचं फायनल जिंकली, जे थांबा, रेड शेफचं फायनल जिंकले तर संतोष पाटील यांच्याकडे 2 बक्षीस. धावबाचा चान्स, सुंदर रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. धावसंख्या होते ती 46. 3 चेंडू 12 धावा, 3 चेंडू 12 धावा. काय अति जोरदार टाळ्या मारत पाहिजे, काय जोरदार सामना बघायला मिळतोय. गुड बॉलिंग. इथे बाकी 2 चेंडू आणि आता अहो हो सुंदर क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 10 धावा, 2 मोठे फटका, 11 धावा, 2 सिक्स असायला पाहिजेत. 11 धावाची गरज. काय सुंदर गोलंदाजी हाताळल्या कनन याने. तर जाऊ मध्ये नका जाऊ, मध्ये नका जाऊ. टाय झाली तर मॅची पण सुपर ओव्हर. हा काय कोचिंग, हात वर दाखवलं. कोणतं कोचिंग आहे हो, असं फिरून अंडरमध्ये सांगायचं. इथे बाकी चेंडू टटवलाय, 4 धावा बघायला मिळते का पाहिजे. चौकार. शेवटचा चेंडू 7 धावा. विजय. शेवटचा चेंडू आणि 7 धावाचा सामना षटकार मारून बरोबरीत झाला तर सुपर ओव्हर खेळला येईल. आणि अशा पद्धतीने विजयी होतोय तो संघ बघायला मिळतोय, तो रेड शेफ. रेड शेफ विजयी होतोय. चला या नाणेफेकीसाठी. चला या नाणेफेकीसाठी. चला या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच कनन या. चला या यातील भाऊ पाठवा ना, कोणाकडे पाहुणा बोलवायचं. चला या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन यायचं आहे. महेशजी, यस्मिन शेख या. यस्मिन शेख या ना, आपल्याकडून मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. आणि या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ठरली जाते जिने सुंदर फलंदाजी, जिने सुंदर गोलंदाजी, शेवटचं षटक हाताळलं आणि ते दिलं जाते. या यस्मिनजी या ना इकडे. या यस्मिनजी, खरोखर तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही असा बहुमूल्य वेळ आमच्या स्पर्धेला आपण दिलेत. एनीबडी गेसिंग कोण ठरते मॅन ऑफ द मॅच? कनन, जिने सर्वात चांगली बॅटिंग केली, सर्वात चांगली गोलंदाजी केली आणि या पहिल्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ठरते कनन. मी यस्मिनजीला विनंती करतो की तुम्ही तो प्राइज कसं तिला द्यायचं या. आणि एक कॅप देखील तुम्हाला देण्यात येईल. 2 कॅप आहेत. पहिला कॅप त्यांना परिधान करा. पहिली उत्कृष्ट फलंदाजी केली त्याच्याबद्दल पप्पांची लाडकी म्हणून तुम्हाला कॅप घालायला मिळते. दुसरी कॅप तुम्हाला बघायला मिळते, तुम्ही उत्कृष्ट गोलंदाजी केली, काकाची चांगली पोरगी म्हणून तुम्हाला दिली जाते. आणि तिसरा आणि लेडीज गॉगल देखील आणलाय पाटील चष्म्यावाल्यासाठी. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. काय सुंदर काम केलंय. हा गॉगल परिधान करताना हळूकार आईने काम सांगितलं, दुकानामध्ये गेली किंवा सामान आणण्यासाठी डोळ्यात कचरा जाऊ नये म्हणून गॉगल तुला दिला गेलाय. गॉगल परिवार घालायचं आहे. आणि बघा आता करिश्मा कपूर दिसेल का नाही. हा दादा, काय आमची मुलगी दिसते ना, शोभून दिसते ही मुलगी आमची. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि हा सर्वात मोठा मोमेंट जेव्हा तुझ्या घरामधील पाहुणे मंडळी येतील आणि तेव्हा बघते ही ट्रॉफी कुठून भेटली, तर माझ्या पहिल्या वयाला तारापूर प्रीमियर लीग कडनं मला सामनावीरचा पुरस्कार दिला. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. आणि हा फोटो सेशन ठेवा, मला घेऊ नका, हा फोटो सेशन ठेवा. आयुष्यभर हा स्टेटस ठेव. प्रत्येक मैत्रिणीला, मावशीला, आत्याला, काकाला, मामाला प्रत्येकाला पाठवा आणि सांगायला ही तारापूर प्रीमियर जेवण आहे. कारण कसं वाटतंय पहिल्याच सामन्यात तुला सामनावीर पुरस्कार भेटला. ज्या पद्धतीचं मी तुझं आणि आहे इकडे थांबा आहे कुपन माझ्याकडेच आहेत. आणि हा 200 रुपयाचा तुम्हाला रेड शेफचा 200 रुपयाचा कुपन आहे, तो देखील द्यायचा आहे. बघा एकाच सामन्यात 5-5 असे मॅन ऑफ द मॅच मिळतात. कारण कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. जसं एक्सपेक्टेड होतं तशीच खेळली. थोडी कमी पडली पण ठीक आहे. आईबद्दल काय म्हणाल? आई सलामीला गेली, बघता बघता 2 षटकार मारले. तशाच पहिले सकाळी उठल्या नाश्ता चपाई देते का गालावर टप्पी मारते? नाही, मॅचच्या पहिले मी तिच्या रागावले होते, तो सगळा राग तिने काढलाय 2 बॉल मध्ये. ओके या आपण मॅडम तुम्हाला भेटतो मॅडम या. थँक्यू. माझ्या पूर्ण टीम
टीमचा पण थँक्यू, त्यांनी पण खूप छान खेळले आणि सहकार्य केलं म्हणून जिंकले. दोघींचं काम नाहीये, टीम. बरं का, थँक्यू. मॅडम ह्या काय म्हणाल, कसं वाटतंय तारापूरमध्ये, आपण मराठी येते ना आपलं चांगली, ओके, असं वाटलं होतं की एवढं मोठी स्पर्धा बघायला, आज पहिली स्पर्धा देशाच्या पलीकडे देखील नामांकन केलं गेलं, कारण एका गावाची प्रीमियर लीग ही सर्वात मोठी स्पर्धा बघायला मिळते. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? ही स्पर्धा ज्यांनी आयोजित केली आहे, आयोजकांचे मनापासून आभार. आणि हे आता वर्षानुवर्ष हे कंटिन्यू होत राहणार. हे पहिलं वर्ष आहे, यामधून आपण काही कमी असेल त्या पूर्ण करून आपण पुढे कंटिन्यू ही स्पर्धा करत राहूया. यामध्ये गावाचा एकोपा निर्माण झालेला आहे, सगळे एकत्र आलेले आहेत, खूप छान आहे आणि सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन. थँक्यू सो मच. तुमच्यासारख्या महिला वर्गाची, आमच्या बहिणीची हजेरी आमच्या पडल्या, असंच प्रेम आमच्यावर ठेवा, अशी स्पर्धा येत राहा बरं तुम्ही आणि पुण्या. आणि आता जातोय आपण भूमिका या लुझर टीम मधून. महेशजी या, ही तुमच्याकडून केव्हा परिधान करूया ना महेशजी. कृतिका या लुझर टीम मधून ती चांगली फलंदाजी केली. कृतिकासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. एका हाती लढत देण्याचं काम करलं पण थोडी अपयश आलं. धन्यवाद. कसं वाटतंय आज तुम्हाला इथे खेळायला मिळालं, टीव्हीवर तुम्ही चमकलात, देशापलीकडे बघायला मिळालात, काय म्हणाल? खूप छान वाटलं. निश्चितच पुढच्या वर्षी प्रॅक्टिस करा, जिंकण्याचा प्रयत्न करा. या दोन कॅप्टन, एका साईडला निलेश फाटरचे कॅप्टन, या निलेश फाटर कॅप्टन इकडे या, आणि महेंद्र शहा साहेब या, आपल्याकडून आपण टॉस करणार आहोत. महेंद्र शहा साहेब या ना, आपल्याकडून आपण नाणेफेक करणार आहोत. हा, रेड शेपचे कॅप्टन या, या आदरणीय महेंद्र शहा साहेब, आपण आपल्याकडून नाणेफेक करतो. ही महिलाची फायनल बघायला मिळेल. एका साईडला निलेश फायटर, एका साईडला रेड शेप. टॉस करायचं, इकडे या फक्त, इकडे मी सांगतोय. करण कॉल करणार, ओके, उडवा. काटा कॉल केलाय, काटा आलाय, हा काटा आलाय. यार टॉस जिंकला, काय घेणार? बॅटिंग कशासाठी घेणार? समोरच्याला टार्गेट देण्यासाठी. ओके, वेल डन. तुम्ही टॉस जिंकलं तर काय घेतली असती? फील्डिंग घेतलं. मग तुम्हाला फील्डिंग मिळालंय, ऑल दी बेस्ट. जाऊया मॅच साठी, आपण बघूया. आणि शहासाहेब या ना, कुठे गेले शहासाहेब? या, जाऊ नका तुम्ही, एवढं मोठं रत्न आम्हाला बघायला मिळेल, तुम्ही येणं खरोखर आमचं भाग्य म्हणाल. एकदा जोरदार टाळ्या. उदार मनाचं व्यक्तिमत्व, कोणतेही काम सांगितलं की नाही सांगणार. साहेब निश्चितच या तारापूर गावासाठी तुमच्या हाताचे मोकळे हात नेहमीच असतात. आज देखील तुमच्याकडे या स्पर्धेसाठी मदत होईल, तर कशा पद्धतीने तुम्ही या स्पर्धेसाठी मदत करणार? हा मोतीलाल शहा हा माझा छोटा भाऊ आहे, ओके. आणि आज स्पर्धा चालू आहेत, त्याच्यात त्याचा सहभागी आहे आणि तो सांगेल तिकडे राईट आहे, ओके. आणि कसं वाटतं की आपल्या तारापूर गावाने एवढं मोठं निर्णय केलं, आज महाराष्ट्रामध्ये प्रीमियर लीग एक नंबरची बघायला मिळते. याच असं निश्चितच सोनेरी मनाचा माणूस आपला पाहायला मिळतोय. मोतीलाल शहा म्हणतात, बघा किती आपण देणगी देणार, इथे डिक्लेअर करा ना. 5,000 रुपये. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. व्यक्तिमत्व बघा, असे आम्हाला शहा बंधू बघायला मिळत आहेत. आणि असे असंख्य बंधू, जिथे जिथे तुम्ही धंद्यामध्ये प्रगती कराल तिथे 5 लाखापेक्षा 5 करोडपर्यंत पुढे जा, आणि तुमचा मदत आम्हाला मिळत राहील. आणि तारापूर गाव याहीपेक्षा पुढे बोलू, असे असंख्य दाते आम्हाला भेटतात, म्हणून ही स्पर्धा आपण यशस्वी करतोय. जाऊया, घाई करा चला प्लीज, चला प्लीज घाई करा. याच्यानंतर आपला अजून फायनल स्पर्धा खेळवायची आहे. चला निलेश फायटर फिल्डिंग लावा, प्लीज घाई करा. चला यशमिन शेख मॅडम यावरती मंचावरती या. यास्मिन शेख मॅडम, आपण मंचावरती यायचंय. या यास्मिन शेख मॅडम पण या ना मंचावरती, आपण त्याला सन्मानित करतोय. हा, कुणाली दवणे यांना विनंती करतोय की पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. माजी सदस्य आणि हा आजी सदस्य ग्रामपंचायत, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. म्हटलं ना मी, अनेक मित्र, अनेक नातेवाईक, अनेक एका संकलित काम करणारे असे असंख्य लोक बघायला मिळतील. यस, आपण सनापूरच आहे. जाऊया जिथे तुम्हाला फायनल मॅच बघायला मिळते. एका साईडला निलेश फायटर आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळते रेड शेप आणि निलेश फायटर. फलंदाजाची नावं आणि गोलंदाजाची नावं सांगा. हा, चला क्षेत्ररक्षण सजवा. निलेश फायटर, वेळ नका दडवू. चला, यानंतर आपला फायनल सामना खेळवायचा आहे. बक्षीस समारंभाला 1 तास लागणार आहे, कारण बरीचशी मोठमोठी बक्षीस आहेत. 3:30 वाजलेत. चला, आमचे स्वरा जे टॉप रायटर तुषार संखे आणि अमित चुरी हे बक्षिसामध्ये आजचे प्रमुख पाहुणे आहेत. तारापूर गावात त्यांचं घर आहे म्हणून त्यांना बोलवलं गेलंय. अमित चुरी तुमच्या तारापूरचेच आहेत.
हा पेट्रोल पंप त्यांचा आहे. विजय थांबा. मोतकर आजी थोडस बाजूला ना. बघा अजून एक इतिहास सांगतो बघा, ऐका कान पडून. महिलांच्या फायनलसाठी देखील आपण बघितलं तर निलेश फायटर संघ आणि रेड शेप बघायला मिळतो. पुरुषामध्ये गेला देखील तो निलेश फायटरचा संघ आहे, पण नाव फक्त अविकेतन फायटर आहे. एक आगळा वेगळा इतिहास या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये थोडीसं बॅटिंगमध्ये बदल केला, कधी कधी सौरभ गांगुली आणि सचिन जायचं, आता बाकी सेहवाग आणि सौरभ गांगुलीला समय कसं भारती राणा आणि 40+ पण रेड शेप जिंकलाय. काय चित्र बघायला मिळते. चला राजेश मेत्री साहेब या आपण मंचावरती आमंत्रित केलं जाते. चला घाई करा प्लीज. निलेश फायटर संघ पंच सांगायचा नाही, ह्यानंतर बाकी तुम्हालाच मोठं काम करायचं आहे. चला काय क्षेत्रक्षण लावलं जाते, ज्या पद्धतीने जाडूगोडू क्षेत्रक्षण तसं क्षेत्रक्षण सजवलं गेलंय. चला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. समक्षा रेड शेप विरुद्ध आपण निलेश फायटर सामना सुरू होतोय. एका साईडला मोठी फलंदाज तुम्हाला रेशमी मंत्री बघायला मिळते आणि एका साईडला भारती राणा हे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि समीक्षा पहिल्या षटक घेऊन जाते. राईटा मोरती विकेट मारा. पहिला चेंडू टटवला आहे, सरळ जातो स्ट्रेट ड्राईव्ह. पहिला चेंडू 4 धावा. असं म्हणतात ना, माहेरच्या साडीला सोन्याची किनार, माझ्या भिवंडीचं नाव तारापूर मध्ये येणार, अशा पद्धतीची आमच्या बाकी फलंदाजी करतायत. कारण त्याचं माहेर म्हटलं की भिवंडी आणि सासर म्हटलं की तारापूर. काय क्रिकेट बघायला मिळते हो. इथे बाकी चेंडू टटवलाय. ओहो कॅच सुटलाय. मोठा जीवदान बघायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. जसं काही जणू फुल शॉट खेळावा. पाऊस जावा. पुन्हा एकदा समीक्षा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. चला इथे बाकी सन्मानित केलं जात आहे. खरोखर मोठं व्यक्तिमत्व राजेश मेस्त्री यांना इथे बाकी सन्मानित केलं जाते. राजेशजी असंच प्रेम आमच्या तारापूर क्रिकेट प्रेमवर ठेवा. याही पेक्षा मोठमोठे कार्यक्रम आपण आवडतो. इथे बाकी चेंडू टटवलाय. आहा बराबर 2 बीच में खेळ दिया. काय बॅटिंग बघायला मिळते. भारती राणा म्हटलं की खरोखर लहानपणापासून एक ॲथलीट खेळाडू जिला म्हटलं गेलंय. असंख्य खेळाडूंना पुढे ट्रॅक दाखवताना आज पूर्वीची भारती पाटील आणि आता भारती राणा असं बघायला मिळते. आणि समीक्षण जो विकेट घेतला कॅप दिली जाईल अमित दवणे यांच्याकडनं. चेंडू डोंगरावरचे कडा आणि बळसुबाईचा तिकार असं बघायला मिळते. धन्यवाद धन्यवाद डीजे. काय तुमच्यामुळे 4 रात चौगुन्य असं म्हटलं जाते. ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग ट्रॅक तुम्हाला बघायला मिळतो रेड शेप कडनं. पुन्हा बाकी चेंडू चटवला. इथे बाकी चेंडू जातोय स्क्वेअर लेग चारी. आहा काय सुंदर क्षेत्रक्षण अंग टाकून देताना जसं काही पोळी भाजावी आणि लाटणचं वाटण पोळपाटावर द्यावं असं वजनदार क्षेत्रक्षण करताना 16 धावा फलकावर लागल्या गेल्यात. ही परमेश्वर देणगी दादा. हे सर्वस्व तुम्ही दिलंय हो. मला काय नाही, वरून सुचतंय. माझ्या हातात कधी कागद देखील नसते. ज्योती ह्यांना मनोज राऊत यांच्याकडनं देखील मिळेल. आतापासून बक्षीस आले गेलेत. भरपूर पैसे त्यांनी दिलाय. काय द्यायचं बरोबर आहे. कुणाल राऊत यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी पुन्हा की बघा गोलंदाज आहे ती म्हणजे ज्योती. आपल्या षटकाला पुढचा चेंडू. चेंडू टटवलाय. आहा काय शॉट बघायला मिळतो भारतीकडनं. बावीस धावा फलकावर लागल्यात. काय सुंदर बॅटिंग बघायला मिळते. ज्या पद्धतीने सौरभ गांगुली आणि सेहवाग भारतासाठी ओपनिंग खेळायचं वन डे मध्ये तशा पद्धतीची बॅटिंग बघायला मिळते. पुन्हा भारतीय इथे बाकी चेंडू गेला किल्ल्यावरती. विजय थांबा. विजय गुड फेडिंग इकडे बघा क्षेत्रक्षण होते. असं म्हणतात ना, ना तारावर ना मानावर चेंडू गेला किल्ल्यावर अशी भारतीची बॅटिंग बघायला मिळते. काय गुड बॅटिंग केला. आणि पुढच्या वर्षी महिलांची फ्रँचायझी घेण्यासाठी अनेक मालकत्व येतील.
मोतीलाल शहा म्हणा की मी ह्या खेळाडूला पुढच्या अशी घेणार एका बाकी चेंडू मारला सरळ जातो ऑन साईडला इथे बाकी सुंदर क्षेत्रक्षण हो चेंडू जातो सीमा पलीकडे काय रेशमी मंत्रीची बॅटिंग बघायला मिळते धन्यवाद धन्यवाद 33 धावा दुसरं षटक मार्गस्थ काय फलंदाजी बघायला मिळते वा चेंडू टटवलाय लॉंग ऑफ रिझनला चेंडू सीमा पलीकडे 4 धावा ह्या खेळाडूला प्रॅक्टिस आहे कारण पांचाळ प्रेम 2 वर्षांनी एकदा होते पण असं भव्य दिवस 16 होतो ना न भूतो न भविष्यात ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग मोठा फटका मारलाय चेंडू गोगली होता कदाचित वटाण्याच्या भाजीमध्ये मीठ कमी करतो आणि कसे मरस पण रागावतात मग हळूच मीठ भाजीमध्ये टाकून वरण कशी खारट करतोय तशा पैसा फटका तिकडे बघायला मिळाला आणि धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 38 38 धावा या फलकावर लागल्या गेल्यात किती धावा होतील आणि आता थोडंसं टेन्शन निलेश फायटरचं वाढलंय पण निलेश फायटर अगोदर टाईट करते आणि मग बाकी मॅच फिनिश करते असं असंख्य वेळा आजपर्यंत आपण स्पर्धा जिंकताना बघितल्यात आजच्या दिवसात कुणाल नावाचा फलंदाज 5 चेंडूत 5 षटकार मारताना काय विक्रमादित्य फलंदाजी तिकडे बघायला मिळाली जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय कुणाली बघूया कशा पद्धतीने नवीनदास गोलंदाज तुम्हाला बघ कुणाली 38 धावा फलकावर लागला 2 षटक आता मी टाकली गेलीत आपण बघत आहात अंतिम सामना एका साईड रेड शेप आणि एका साईड निलेश फायटर पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ओहो काय पुल शॉट केलाय कम्प्लीट बॅलन्स धन्यवाद 42 धावा ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग प्रत्येक चेंडूवर चौकार बघायला मिळतो प्रहार केला जातो प्रत्येक चेंडूवर काय पोझिशन घेतल्या जातात बघा ना मिडी स्टंपच्या आतमध्ये यायचं चेंडूला झोकवायचं पहिला चेंडू डॉट गेलाय फलकात धावसंख्या बघायला मिळते 42 अतिशय उत्कंठा वाढवणारी TCPL आपण बघत आहात पहिली गुड बॉलिंग इथे बाकी एकच धाव बघायला मिळेल सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या रिझनला केले जाते एका धावण्याची धावसंख्या होती ती म्हणजे 43 अतिशय सुंदर गोलंदाजी आमच्या विशू नेटवर्कचे सर्व सेवा आमचे परम मित्र विश्वास यांची बॅटिंग देखील आपण पाहिलात इथे बाकी चेंडू टचवला स्ट्रेट ड्राइव्ह बघायला मिळते चेंडूच्या पाठीमागे सुंदर क्षेत्ररक्षण ओहो यातली नाही बघायला मिळते विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण मॅच बघत आहात विश नेटवर्क पुन्हा एकदा ओ चेंडू टटवलाय 2 खेळाडूच्या मधला इथे बाकी क्षेत्ररक्षण सुंदर होते ओहो फुटबॉल खेळला जातो दिवसा आणि या 2 धावांची धाव संख्या होते 49 49 धावा फलकावर लागल्या गेल्यात एक देखील विकेट नाही काय मोठी भागीदारी बघायला बघूया 50 धावाची भागीदारी होईल का येणारा प्रश्नचिन्ह इथे उत्पन्न होते भारतीचा हा फटका आणि इथे 50 धावाची भागीदारी बघायला मिळते रेड शेफ संघाकडनं जोरदार टाळ्या झाला पाहिजे काय सुंदर फलंदाजी एका साईडला भारती राणा आणि एका साईडला रश्मी मंत्री आता शेवटचं षटक आहे किती धावा निघतात बघूया आपण निलेश फायटर संघाकडे देखील फलंदाज आहेत त्या धावा तेवढ्या काढू शकतायत या षटकात फक्त 12 धावा आल्या चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं आणि या फायनल नंतर TCPL पुरुषांची फायनल बघायला मिळेल एका साईडला अविकेतन फायटर संत रोहिदास नगर लाल दरवाजा आणि एका साईडला रेड शेफ तारापूर तुम्हाला बघायला मिळेल धावसंख्या 1 निवडते 51 धाव फलकावर लागल्या जातात बॉलर्स नेम स्मिता तुला स्मिता नावाची गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते धावसंख्या कितीने वाढलाय 1 का 2 ने वाढलाय धावसंख्या 2 ने वाढलाय 52 धावा झाल्यात आहा काय टोला मारलाय जसं काय अठ्ठावन्न धाव फलकावर लागल्यात टॉस जिंकून बॅटिंग घेण्याचा करणचा योग्य निर्णय बघायला मिळतो कारण 4 फलंदाज त्यांच्याकडे 58 धावे फलकावर लागल्या गेल्यात पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना आपण गोलंदाज बघत आहोत स्मिता हो काय भारती ताई बघायला मिळतंय आईकडे राणानी वाढली आणि राणाकडे बाकी श्रीमंत झाली
विजय थांबा. भारती आऊट झालाय पण 12 चेंडू 43 धावाची आकर्षक इनिंग भारतीने खेळलाय. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. काय सुंदर फलंदाजी भारती पाटील राणाकडनं झाली. आणि आता बाकी बघायला जाते अगोदर सामन्यातली सामनावीर पुरस्कार कनन. आणि तिने जी जेवण करण्यासाठी मेहनत केलाय, काय वाटण केलाय, काय दगडफूल आणलाय, काय वेलची आणलाय, कुठचे मिरच्या आणल्यात, काय मसाला टाकलाय, काय स्वाद दिलाय आणि स्वादिष्ट जेवण भारतीसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या मारायला पाहिजेत. सर्व ग्रामस्थांनी ज्यांनी जेवण घेतलं भारतीसाठी जोरदार टाळ्या. ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग. चला आता जाऊया मैदान. उभे न करून समोर आम्हाला दिसणार नाही ताई, तुम्ही बसा. हा ओके. कनन बघूया. पहिला चेंडू कनाने देखील तटवला आहे. चेंडूच्या पाठीमागे जाते. एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावांशी विचार केला धावसंख्या आहे ती 65. 65 धावा. 65 धावा. शेवटचा चेंडू या इनिंगचा. ओहो हो, गुड कॅच. गुड कॅच. इथे बघितलं ज्योतीकडनं बघायला मिळालं. धन्यवाद विजय, धन्यवाद. चला ह्या कॅच पकडल्याबद्दल ज्योती ह्यांना मनोज यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. बघूया 68 धावा विजयासाठी करायची आहेत. किती झाल्यात? 66 धावा विजयासाठी करायच्या आहेत. निलेश फायटर संघाला 66 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. काय सपोर्ट मिळाला बघतो बघा ना. एका साईडला कोच, एका साईडला यतीन जाधव म्हणतात की स्कोर होईल. 66 धाव बघायला मिळतील का? आमच्या किणी साहेबाची धावपळ बघायला मिळते. वजन कमी झालंय त्यांच्या स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून. ज्योतिताई या, हे तुमचं पारितोषिक घेऊन जायचं इथे. हा मॅच झाल्यावर देऊया. मॅच झाल्यानंतर देऊया. चला मी आम्हाला ज्यांनी सहकार्य केल्या स्पर्धेसाठी त्यांची सर्वांची नावं वाचतोय. अमित चुरी, तुषार संखे, वसंत जाधव साहेब, राकेश सावे, राजेश कुटे व बर्वेश कुटे भावंड, संतोष पाटील, जनहित संस्था, मार्कंडे शहा, वाहिद जुमाने, नितीन सावे, राजेंद्र सावे, अमित सावे, तुषार किणी, हेमंत नाईक, गणेश बाणे, सलीम गवंडी, उमेश डवणे, प्रसन्न चंपानेकर, सतीश सावे, मिथुन पागदरे, अनिकेत मोहिते, दीपक सावे, नीरज राहुल, सिद्धार्थ पाटील, मंदार मात्रे, गौरव सावे, किरण जाधव, चेतन राऊत, विवेक देशपांडे, भानुदास सावे आणि हरिहर डायमेकरचे प्रवीण अंबिरे ह्यांच्याकडनं आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी सहकार्य झालंय. आणि महेंद्र शहा यांच्याकडनं देखील आम्हाला मोठं सहकार्य झालंय. खरोखर महेंद्र शहा साहेब या, आपण व्यासपीठावरती यायचंय. त्यांना यथोचित स्वागत केलं जाईल. मी जुमानी साहेबांना विनंती करतो की त्यांचं करायचं. महेंद्र शहा साहेब या, तुम्ही खरोखरच वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल तुमचा मी अनेक धन्यवाद देतो. या साहेब या ना. तारापूर महेंद्रबाई आहे. महेंद्रबाई, राजूजी आपण घ्या. राजूजी या. महेंद्र दोघांनी या. निश्चितच त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या असायला पाहिजे महेंद्र शहासाठी. आमच्या निश्चितच कुटुंबीय आहेत. एका कुटुंबागत आपण MS शहाना बघत त्यांचे कुटुंब आहेत. महेंद्र शहा साहेब असंच प्रेम आयुष्यभर आमच्यावर ठेवायला पाहिजे. आणि हेच प्रेम तुमचं बघता बघता तारापूर मोठं झालं आणि तुम्हाला मोठं होतं बघताना मला आनंद वाटतंय. ॲब्सोल्युटली गुड वर्क तुमच्याकडून बघा. चला 66 धावा. बॉलर कोण आहे ते बघा. बॉलरचं नाव सांगा. रेड शेप प्रियंका, जिने पहिलं षटक टाकलं, प्रियंका चंपानेकर. कुणाल मात्रेकर ज्योतीसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं. ताई पॉकेट भरायचं आणि घरामध्ये राहायचं हे काम तुम्हाला बघायला मिळतंय. आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ पहिला चेंडू डॉट जातोय. 66 धावा विजयाच्या करायच्या. नीरज फायटर संघासाठी रेड शेप
विरुद्ध निलेश पाटरस आपण बघतोय. बघा किती सुंदर टान्स त्यांचा बघायला मिळतोय. चेंडू टटवलाय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण होईल. एक धाव बघायला मिळते. बघता बघता दुसरी धाव पूर्ण होईल का? प्रितेश दवणे आणि चिराग दवणे. प्रितेश दवणे आणि चिराग दवणेचं समीक्षा आणि षटकार मध्ये 500 रुपयाचं बक्षीस आहे. 1000 रुपयाचं बक्षीस आहे. सिद्धार्थ आणि पाटील अवेश जुमान यांच्याकडे प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं बक्षीस ज्योती वहिनीसाठी आहे. बघा काय मोठं बक्षीस दिलं गेलंय. इथे बाकी बघा वहिनी, तुम्हाला इथे बाकी 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय. आता नुकतंच कानी तुमचं वाक्य कानी पडलं असेल. त्याला घाई करा. पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. प्रियंका चेंडू टटवलाय, सरळ बघायला मिळतोय. ओ हो, काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गुड फिल्डिंग, जोरदार टाळ्या पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी. ज्या पद्धतीने गाजर कापताना तुम्ही फसाफस पदव सुलका घेतात, कसं सोलतात तसं चेंडूवर सोलाटल्याप्रमाणे गेलात. क्रीना सावे, गुड फिल्डिंग, काय सुंदर क्षेत्ररक्षण आपण बघितलं क्रीना सावेकडनं. अमित दवणेकडनं देखील 500 रुपयाचं बक्षीस आहे. या समीक्षालून षटकार मारला तर पुन्हा समीक्षा सामना करते, बघूया. चेंडू टटवलाय, षटकार होते की पाहायचं आहे. आणि इथे बाकी झेल, अप्रतिम कॅच पकडला गेलाय. कनन ह्यांच्याकडनं पकडला गेलं. मोठा झटका बटतो निलेश पाटील संघाला. धन्यवाद डीजे. चला बघा, कुणाल नावाची फलंदाज तुम्हाला बघायला मिळते. अशा बाळा, ज्याप्रमाणे तुमच्या भावेशने फलंदाजी केली आणि अभिकेतन फायटर संघाला विजय मिळून त्याचा एखादा फलंदाज 5 चेंडू 5 षटकार मारेल आणि कदाचित सामना विजय होऊ शकेल, हे येणारा वेळ बघायला मिळेल. पण आतापर्यंत रेड शिफ्टची जर गोलंदाजी पाहिली तर गुड बॅटिंग आणि गुड बॉलिंग करत असताना कन्नन नावाचा कर्णधार जो तुम्हाला बघायला मिळेल, गुड कॅप्टन्सी तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा अप्रतिम झेल घेतला कन्नन यांनी आता नुकत्याच षटकातला चेंडूत. चेंडूला टटवलाय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण बघायला इथे रश्मी मंत्रीकडनं बघायला मिळते. सुंदर खेळी करताना, कारण ह्या समाजाच्या महिलांना क्रिकेट खेळतात. 2-2 वर्षांतर त्यांचा क्रीडा महोत्सव होतो. तिथे बाकी चांगला खेळ करताना आपण या तारापूरच्या खेळाडूंना पाहिलं तर पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या 5. अजून 18 चेंडू आणि 61 धावाची आवश्यकता. 18 चेंडू 61 धावा. गोलंदाज आता येते इथे भारती आहे का गोलंदाज? भारती पाटील राणा, भारती राणा. 20 ची सरासरी तुम्हाला मेंटेन करायची आहे. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. हे ऍथलीट आहे, म्हणजे नीट क्विकनेस, याची बॉडी फ्लेक्झिबिलिटी आहे. खूप चांगल्या पैकी रनर अंडर 14 पासून आमच्या संघातून खेळली. बऱ्याच वर्ष आम्ही तिला घेऊन गेलोय. नंतर ते युनायटेड स्पोर्ट्स क्लब कुठे पळाला देवाघरी माहिती. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना आपण बघत आहात. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढली जाते. गुड बॉलिंग, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्रीना सावे, गुड फील्डिंग. पुन्हा एकदा भारती आपल्या षटकातला पुढचा चेंडू. गुड फील्डिंग बघायला मिळते. चेंडू हाताने नाही तर पायाने देखील अडवायचं. कोण म्हणते की महिला टिकत नाही, पण महिला टिकल्याशिवाय नवऱ्याला बाकी घराच्या घरात नाचवत नाही, अशी एक देखील महिला बघणार. घर के बाहर तो हम सब राजा रहते हैं, मगर घर के अंदर जो दुर्गा है वो हमारी महिला है. कुणाली दवणे प्रत्येक षटके तुम्हाला कुणाल दवणे कडनं आहे. पण इथे बाकी उमेश दवणे यांच्याकडनं कुणाली दवणेसाठी प्रत्येक षटकाला 1000 रुपये. पण गोलंदाजी एवढी धारदार बघते. भूम भूम बुमराचा टप्पा आणि भारतीची गोलंदाजी बघावी लागते. अमित दवणे यांच्याकडनं 500 रुपये. बघा बक्षिसाचं वर्ष झालं पण षटकार काय लागत नाही, कारण गोलंदाजी बघ. रेड शेप, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. पुन्हा काय हो मंत्री साहेब, काय कोचिंग केलंय. आहा, ज्योती राहुलने टटकावलाय आणि इथे बाकी बघायला मिळते 6 धावा. उमेश दवणे को 200 रुपये. तुमचे आले. कुणाल मात्रे 100 रुपये. यस. आणि तुमच्याकडे 100, कुणाल मात्रेकडून 100 आणि आता उमेश दवणे ह्यांच्याकडनं ज्योतीसाठी 200 रुपये आलेले आहेत. पुन्हा एकदा भारती ज्योती फलंदाजी करते, बघूया.
इथे वाईड बॉल ऑफ लेफ्टच्या बाहेर खूपच चेंडू जातो. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होती ती 15 धावा. मोठी रंगतदार लढत फायनल सामना. चेंडू टटवलाय. नो बॉल आहे. पैसे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. एकच धाव बघा 2 धावांची धावसंख्या होती ती. नो बॉल. धावसंख्या आहे ती 17. बघूया 17 वर खतरा होईल का आणि या धवणीताईकडनं आम्हाला षटकार बघायला मिळेल का. 1,500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला लागलाय. ओहो हो इथं पाहायला मिळतो का पण कनन कडून सुटलाय झेल. 1,500 रुपये वाचवले तो त्यातले अर्धे तरी तिला द्या. कनन कडे क्लास आहे दर्जा आहे कारण कनन सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करणे खेळाडू आहे. धावसंख्या होती 18. कोण संघ विजेता ठरू शकेल. उमेश दवणे यांच्याकडनं 1,000 रुपये आणि अमित दवणेकडनं 500 रुपयाचं बक्षीस फक्त कृणाली दवणेसाठी आहे. याची नोंद घ्या. कृणाली दवणेसाठी आणि उमेश दवणेकडून फक्त ज्योतीसाठी 1,000 रुपयाचं. आता बाकी तीच वहिनी तीच ताई आम्हाला बघायला मिळते जिने अफलातून बॅटिंग आणि बॉलिंग केलाय. ती म्हणजे रश्मी मंत्री. उंचपुरा बांधा कपिल देव निखतची आठवण बघायला मिळते. रवी शास्त्री ज्या पद्धतीने ऑडी जिंकला तशा पद्धतीने हा चषक जिंकता की काय पाहायचं आहे. हा चेंडू हवेमध्ये. इथे बाकी झेल होती की पाहायचं. ओ हो झेल घेतला गेला पण मोक्याच्या क्षणी पळीतली फोडणी पडली गेली. जशी आपली चहा उकळते लक्ष नसल्या कशी बाहेर पण तशा झेल सुटला गेला. कुणालीला अजून 500 रुपयाचं गौरव सवेकडनं बक्षीस आलाय. ओ गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी टाकली जाते. कशा पद्धतीने जखून ठेवायचं कारण पायावर चेंडू टाकला की थोड्या महिला लवचिक असतात. किशन चेंडू कन्वर्ट होत नाहीये. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये गेलाय. चेंडूच्या पाठीमागे 1 2 3 4 आणि झेल घेतलाय भारती पाटीलने. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाराणा बंदाची 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 सुपली सोन्याची. धन्यवाद. काय गीत वाजलं. सुपली सोन्याची आणि सुपली सोन्यापेक्षा हा कप सोन्याचा बक्षीस घेणार. बघूया कोणता संघ विजयी ठरतोय. गुड परफॉर्मन्स. आता फलंदाज गेलाय ती बॅट्समन नेम. ओ मित्रांनो थोडीशी बाजूला ना तुम्ही जर तुमचीच काय करा कॉमेंट्री करायची त्यांची सुद्धा करून द्या. बॅट्समन नेम मनाली. ओ गुड शॉट. पहिला चेंडू चौकार बघायला मिळतो. मनालीच्या बेट 6 धावा. टार्गेट षटकार. धावसंख्या झाल्या 25. चला विश नेटवर्कला सरप्राईज करा. महिलांच्या जेव्हा मॅच असतील तेव्हा तुम्हाला जर तुमचा हा आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट बघायचा असेल तर अल्प दरामध्ये तुमच्यापर्यंत दिलं जाईल. कारण पैसा म्हणून त्यांनी बघितलं मला माणसाची जोडायचं पैसा परमिशन त्याला खूप दिलाय पण खूप अल्प दराचा हा बघायला. ओ यष्ट्या उद्ध्वस्त होतात तिकडे. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. चला आता बाकी युक्ता यतीन जाधव या जातात. कशा पद्धतीने माझ्या मिस्टराने असंख्य मैदानं गाजवलेत. आज मी होमी बाबामध्ये टीचिंग करताना सासरी बाबा टॅव्समध्ये असताना आणि माझ्या सासूबाई घरात असताना आज मला कशा पद्धतीने बॅटिंग करायचं बघायचं आहे. माझे हो मीरा भाईंदर मध्ये जातात. माझ्या 2 कन्या शाळेमध्ये जातात पण कोणाच्या भरासर तर माझ्या सासूबाईच्या तालावर. आज बाकी मला मैदानावर षटकार किंवा चौकार मारायचा आहे आणि माझ्या मिस्टर यतीन जाधवाचं नाव पुन्हा मला वर करायचं आहे. अशी गृहिणी म्हणजे आमची बघायला मिळते. सर्वांची ताई आणि सर्वांची लाडकी बहिणी युक्ता यतीन जाधव ह्या तुम्हाला बघायला मिळतात. काय नेचर हो काय घराणं बघायला. सासू सासऱ्याचं दैवत परमेश्वर सारखा नवरा आणि अशा आमच्या बहिणी. पहिला चेंडू बघायला मिळालाय. वृद्ध स्वभावाच्या नेहमी हसत राहणारा आणि प्रत्येकानं आपलंसं करून घेणारा एक व्यक्तिमत्व. लाडकी बहीण जशी असावी तशी प्रत्येकाच्या घरात असं करणारच नाही यावं. हे काय सासूबाई बरोबर आहे का. किती सुंदर व्यक्तिमत्व तुमच्या सुनेचं बघायला मिळते. आता एका षटकात भरपूर धावा पाहिजे. किती धावा पाहिजे आमचे स्कोरर सांगा. 66 विजयासाठी करायचे झाल्यात 25. यस. किती कॅश देणार आहेत तुम्ही संतोष पाटील. अगोदर 2 डिक्लेअर केलेले ना. एकदा सांगितलं म्हणजे काय झालं टेप. अगोदर 2 डिक्लेअर केला तर वाढवा. ओ गुड बॉलिंग. कननकडनं खूप सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. गुड क्रिकेटर खरोखर अशा क्रिकेटर बघायला मिळतात. पुढच्या वर्षी बाकी महिलांचा 1 दिवस असेल आणि फ्रँचायझी असेल. संघ विकत घ्यायचा आहे.
4 किंवा 6 संघ होतील. जास्तीत जास्त महिलांनी सगळ्या इथे बाकी चौकार बघायला मिळतोय. लेट जाई काय होईना पण चौकार जातो सीमा पलीकडे. 29 धावा फलकावर लागल्या जातात. पुढच्या वर्षी एक दिवस हा खास महिलांसाठी असेल. जास्तीत जास्त सहभाग घ्या. मग आपण संघ मालक बघणार आहोत आणि तिथे संघ निवडणार आहोत. कारण इथे बघितलं मोतीलाल शहानी पहिलंच नाव वर दिलं की मी संघ महिलांचा एक घेणारच आहे. संतोष पाटील तुम्ही घेणार आहेत. यतीन जाधव तुम्ही एक घेणार. 3 संघ तर आम्हाला इथेच भेटलेत. तुषारकडे एक 4था संघ बघायला मिळतो. म्हणजे निश्चितच पुढच्या वर्षी देखील महिलांचे संघ आम्हाला बघायला मिळतील. भरभरून भाग घ्या. तारापूर क्रिकेट प्रेमी नव्हे तारापूर महोत्सव असं आपण नाव देऊया आणि तारापूरचं नाव पुढे घेऊया. 2000 रुपयाचं पारितोषिक युक्तावणी षटकार मारत सचिन जाधव यांच्याकडनं. हो हो चेंडू हवेत गेलाय. चेंडूच्या पाठीमागे 3 खेळाडू जात आहेत. झेल सुटला गेलाय. थोडीशी इंजुरी होते. पाणी घेऊन जा पटकन मध्ये प्लीज. दोन बॉल बाकी आहेत फक्त. नाही दोनच चेंडूला सेटिंग काय होणार. किती देखील फिट केलं तरी यान उडणार. चला या इंजुरी झाली नाही चांगली गोष्ट आहे. कुणाली अजून देखील षटकार मारला. 2000 पारितोषिक तुला लावले गेलेत. हरताना माणसं जिंकताना पारितोषिक मिळते. एकमेव स्पर्धा फक्त TCPL बघायला मिळते. पुन्हा कनन आपल्या सरकारला पुढचा चेंडू. गुड ऑलराऊंडर खेळाडू आपण स्पर्धेमध्ये पाहिलेत कननला. हो आता बाकी शेवटचा चेंडू असणार आहे या इनिंगचा. या मॅचचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझ्या महिला भगिनींसाठी. ज्या पद्धतीने स्पर्धा रंगवली आणि स्पर्धाची रंगत वाढून TCPL ची स्पर्धा गाजवली. ओहो इथे विजेता संघ ठरतोय संतोष पाटीलचा रेड शेफ संघ. बँजो DJ. चला बँजो असेल. बँजोवर थोड्या नाचा आपण महिलांसाठी डान्स बघायला मिळतोय. बँजो